नमस्कार मित्रांनो, लाईट बिल भरताना लाईट बिल भरलंच पाहिजे. आज तुम्हाला दाखवतो एस-टी केबलचा जॉईंट कसा मारायचा आहे. हे बघा, आपल्या केबलचा फॉल्ट असा आहे, काय नाही करता तरी पण त्याच्यामध्ये होल झाला आणि केबल फॉल्ट झालेली आहे. हा फॉल्ट कशामुळे होते कोणी सांगू शकते? सांगा प्लीज. हे बघा, आपले आता क्लॅम्प लावून झालेलं आहे. त्यानंतर आपण आर्मरचं काम करून घेतलेलं आहे. आर्मरचं काम झाल्यानंतर हे बघा, आपलं लीडचे आपण ते त्याचं सेमी कंडक्टर म्हणतात, ते काला काला आहे ना, त्याला सेमी कंडक्टर म्हणतात. हे मला पण आता समजलं, जॉईंटरने सांगितलं तेव्हा. त्याच्यानंतर आपण घेतला पेरून मारायला. हे बघा, पेरून मारल्यानंतर आहे का नाही, ते सगळं सेमी कंडक्टर आहे का नाही, ते लेवर करण्यासाठी, कारण की ते त्याच्या आधी आपण काचानी साफ करतो ना, तर लेवर नसते होत, म्हणून ते पॉलिशनी पेपरनी पुन्हा लीड लेवर करून घेतात. लेवर केल्यानंतर थिनरनी आपल्या तिन्ही लीड साफ केल्यानंतर हे बघा, आपले एसटी टेप आहे ते पण आपल्या तिन्ही लीडला मारून घेतल्यानंतर आता आपण टाकणार आहोत आपल्या लीडला स्लीव. हे आपले हे बघा, या एसटीच्या केबल जॉईंटला तीन स्लीव टाकतात आणि एलटीच्या जॉईंट मध्ये एकच स्लीव टाकतात. हे बघा, आता स्लीवला गरम करून घेतला आपण. याला मी स्लीव नाही बोलत भाऊ, टूपच बोलतो, जरा अवघड चला मला बोलायला. हे बघा, आपल्या ट्यूबला गरम करून घेतल्यानंतर थोडी केबल छिल्ली आणि त्याच्यावर आपला क्लॅम्प लावला अर्थिंग पट्टीसाठी. हे बघा, क्लॅम्प लावला आणि आता दोन्ही साईडला आपण अर्थिंग पट्टी जॉईन करून घेतोय. जॉईन केल्यानंतर आपल्या जॉईंटला मारणार आपण जाळी. हे बघा, जाळी घेतलेली आहे आणि जाळी ही आपल्या पूर्ण केबल जॉईंटला कव्हर करून घेतली. त्याच्यानंतर आपण त्याला टेप लावलं निसटू नये म्हणून. त्याच्यानंतर आपला लास्टचा स्टेप आलेला आहे. त्याच्यानंतर आपला घेतला टूबला आपण करतोय गरम. हे टूब गरम झाल्यानंतर आपण त्याच्या लास्टला एसटी टेप मारून घेतला. एसटी टेप मारून घेतल्यानंतर हे बघा, आपलं दुसरं टूब आहे त्याला पण आपण हिट करून घेतोय. हिट केल्यानंतर हे बघा, आपला जॉईंट मारून झालेला आहे सक्सेसफुली. त्यानंतर आपण बोलवली जेसीबीने आपला तो गड्डा होता तो पूर्ण गड्डा बुजून घेतला आणि आपले जॉईंटर आहे शिरकान भाऊ, यांनीच आपल्याला सगळी माहिती दिली आहे. चला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.